विद्यार्थी मित्रांनो, आज माझे नाव प्रफुल्ल शेळके। आज आपण वर्ग 5व्या मधील इत्यागणितातील प्रकरण 2 ते आहे कोन, ते आज आपण अभ्यासणार आहोत। आपला घटक आहे कोन। घटक आहे विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासिकेमध्ये आपण बघितलेलं आहे। मागच्या तासिकेमध्ये आपण बघितलं कोन काय असते, त्याच्या कोनाच्या बाजू, काही आपण उदाहरण सुद्धा घेतलेले होते पुस्तकामधले। तर आज आपण समोर कंटिन्यू करू। तर आजचा आपला उपघटक आहे कोनाचे प्रकार। तर विद्यार्थ्यांनो, आपण मागच्या तासिकेपासून काही कोनाचे प्रकार बघितले होते। आता आपण समोर सुद्धा ते कंटिन्यू करणार आहोत। तर तुम्ही तुमच्या पुस्तकात समोर बघितलं, तुम्हाला काही कृती देऊन आहे, म्हणजेच काही तुम्हाला कोन ओळखायचे आहे। तर सुरुवातीला तुम्हाला एक स्ट्रेट लाईन देऊन आहे। स्ट्रेट लाईन म्हणजे त्याच्या कोनाच्या दोन बाजू, एक सुरुवातीची आकृती आहे ती अशा प्रकारची आहे, म्हणजे त्याच्यात आपल्याला दोन बाजू दिसत आहे। तर याच्यामध्ये आपल्याला हे ओळखायचं आहे की या कोनाचे नाव काय। जेव्हा दोन्ही बाजू एकमेकांवर असतात आणि त्या कोनाला आपण शून्यांश म्हणजे 0 डिग्री, म्हणजे त्याला आपण शून्य कोन म्हणतो। म्हणजे ह्या कोनाचं नाव काय आहे? शून्य कोन। पहिला कोणता कोन झाला तुमचा? पहिला आहे शून्य कोन। दुसऱ्यामध्ये आपल्याला दुसरी आकृती आपल्याला अशा प्रकारे दिलेली आहे। ही तुम्हाला दुसरी आकृती दिलेली आहे। आता यामध्ये आपण बघतो, समजा याला आपण नाव देऊन देऊ, याला ए बी आणि या पॉइंटला ओ देऊन देऊ। आता आपल्याला ओ हा किती अंशाचा कोन आहे हे मोजायचं आहे। तर आपल्याला माहित आहे, जर आपण याला कोनमापक न मोजले, समजा आपण असे जे कोनमापक आहे हे लावून जर समजा आपण मोजले, तर आपल्याला दिसून येते हा जो कोन आहे हा कोन 90 अंशापेक्षा लहान आहे। आणि जो कोन 90 अंशापेक्षा लहान असतो त्या कोनाचं नाव काय? लघुकोन। त्याला म्हणतात लघुकोन। लघुकोन जो 90 पेक्षा लहान असतो। जो कोन 90 डिग्री पेक्षा लहान असतो त्या कोणाला लघुकोन म्हणतात। तर दुसरा कोन तुमचा कोणता झाला? लघुकोन। आता आपण तिसरा बघू। तिसरी आकृती तुम्हाला कोणती कोण आहे?
ह्या प्रकारे तुम्हाला तिसरी आकृती देऊन आहे. जरी ह्या आकृतीची जर आपण या कोणाचे जर मापन केले तर किती येते? कोण 0 पॉईंट पासून सुरू झाला आणि तो सरळ 90 अंश म्हणजे 90 डिग्री पर्यंत आलेला आहे. आणि जो कोण 90 डिग्रीचा असतो त्या कोणाला काय म्हणतात? काटकोन. म्हणजे हा कोणता कोण झालेला आहे? काटकोन. जो कोण 90 अंशाचा असतो त्याला काटकोन म्हणतात. म्हणजे हा कोणता कोण आहे? हा झाला काटकोन, कारण हा 90 अंशाचा. म्हणजे तिसरा जो कोण होता हा तुमचा काटकोन होता. तसेच आणखी तुम्हाला काही आकृती दिलेल्या आहे. चौथी आकृती आहे. या प्रकारे तुम्हाला चौथी आकृती दिलेली आहे. तर आता आपण याच्या अगोदरच्या आकृतीमध्ये बघितले. याच्या अगोदरचा जो कोन होता तो ह्या प्रकारे होता. याच्या अगोदरचा जो कोन होता तो 90 अंशाचा होता, म्हणजे तो कोणता? काटकोन होता. जो कोन आता हा 90 अंशापेक्षा मोठा आहे. जो कोन 90 अंशापेक्षा मोठा असतो पण 180 डिग्री पेक्षा कमी असतो त्या कोणाला काय म्हटलं जातं? त्या कोणाला विशाल कोन म्हटलं जातं. म्हणजे हा कोणता कोन झालेला आहे? हा विशाल कोन. मग आपण कसं लिहिणार? जो कोन 90 डिग्री पेक्षा मोठा व 180 अंशापेक्षा लहान अशा कोणाला विशाल कोन म्हणतात. म्हणजेच जो कोन 90 अंशापेक्षा मोठा असतो, मग तो असा सुद्धा असू शकतो. हा सुद्धा 90 अंशापेक्षा मोठा झाला, तो असाही असू शकतो. म्हणजे हे जे वेगवेगळे आपण बाजू घेतलेले आहे हे सुद्धा कोण कोणते आहे? हे सुद्धा कोण विशाल कोन आहे. चौथ्या एक स्ट्रेट लाईन देऊन आहे तुम्हाला, म्हणजे एक सरळ लाईन देऊन आहे. म्हणजे आणि ह्या कोणाला काय म्हणतात? ज्याची एक बाजू आहे OA आणि दुसरी बाजू आहे OB. तर ह्या कोणाचं नाव आहे सरळ कोन. म्हणजे हे जे तुम्हाला सरळ दिसते म्हणजे एक सरळ लाईन मध्ये असतं. सरळ कोन हा एकदम सरळ लाईन मध्ये असतो. ज्याची एक बाजू आहे OA आणि दुसरी बाजू आहे OB. अशा कोणाला आपण म्हणतो सरळ कोन. म्हणजेच
180 चा असतो, त्या कोणाला सरळ कोन म्हणतात. म्हणजे जो एक स्ट्रेट लाईन मध्ये असतो अशा कोणाला आपण, आणि कोणता कोण म्हणतो आपण, अशा कोणाला आपण सरळ कोन म्हणतो. ही होती आपली चौथी डायग्राम, म्हणजे ही चौथी आकृती आपली. अशा आकृती 2 घेऊन आहे. पुढची आकृती आहे. पुढच्या आकृतीमध्ये अशी एक बाजू घेऊन आहे वर दुसरी अशी खालच्या साईडला घेऊन आहे. आपल्याला आता ही जी आकृती घेऊन आहे, ही आकृती आपल्याला माहित आहे. जे याच्या अगोदर आपण कोण बघितलं 180. 180 म्हणजे जेव्हा लाईन एक स्ट्रेट असतात, सरळ लाईन मध्ये असतात, त्याला सरळ कोन म्हणतात. आता इथेपर्यंत आपण बघितलेला आहे, इथेपर्यंत जो असतो तो 90 अंशाचा असतो. जेव्हा तो सरळ लाईन मध्ये असतो तेव्हा तो 180 चा कोन असतो, म्हणजे सरळ कोन म्हणलं जातं त्याला. आता हा 180 पेक्षा मोठा कोन आहे. जर आपण इथून मोजले तर हा 180 पेक्षा मोठा कोन आहे. म्हणजेच जो कोन 180 पेक्षा मोठा असतो आणि 360 म्हणजे जेव्हा हा पूर्ण होऊन जाईल, जेव्हा हे पूर्ण होऊन जाईल तेव्हा 360 भरणार. आता हा 180 पेक्षा मोठा आहे पण 360 पेक्षा हा लहान आहे, तर अशा कोणाला आपण म्हणू प्रविशाल कोन. म्हणजे हा कोणता आहे, प्रविशाल कोन आहे. त्याची आपण व्याख्या लिहून घेऊ. जो कोन 180 पेक्षा मोठा व पेक्षा लहान अशा कोणाला प्रविशाल कोन म्हणतात. जो कोन 180 पेक्षा मोठा, 180 डिग्री पेक्षा मोठा व 360 डिग्री पेक्षा लहान असतो अशा कोणाला आपण प्रविशाल कोन म्हणते. म्हणजे हा कोणता कोन होता, हा कोणता कोन होता, हा होता प्रविशाल कोन. आता शेवटची जी आकृती आहे, डायग्राम आहे, आपण बघून घेऊ. आपण सुरुवात केली होती तेव्हा सुद्धा आपण अशी डायग्राम काढली होती, म्हणजे अशीच आकृती काढली होती आपण. तेव्हा आपण त्या कोणाला शून्य कोन असं म्हटलं होतं. पण हा कोन शून्य कोन आहे का, नाही. कारण हा कोन पुन्हा गोल होऊन आलेला आहे, म्हणजे पुन्हा राऊंड झाला आहे. म्हणजे पूर्ण जी बाजू होती ती अशी पूर्ण राऊंड घेत इथेपर्यंत आलेली आहे. म्हणजेच आणि आपल्याला माहित आहे जो गोल असतो हा किती अंशाचा असतो, 360 अंशाचा. म्हणजे हा जो गोल आहे हा आहे 360 अंशाचा, आणि तो पूर्ण जी बी साइड आहे तो आपण
आपल्याला मोजताना पूर्ण मोजणं आहे. आणि आपण पहिले जी डायग्राम बघितली होती त्याच्यामध्ये दोन्ही साईड हे एकाच लाईन मध्ये होत्या आणि ते फक्त एका साईड मध्ये होत्या. आणि ह्या कोन मध्ये ते पूर्ण राऊंड मध्ये आलेले आहे म्हणून हे दाखवलेलं आहे. तर अशा कोनला आपण काय म्हणू? पूर्ण कोन. म्हणजेच ज्या कोननं पूर्ण 360 डिग्री कंप्लीट केलेला आहे अशा कोनला म्हणलं जाते पूर्ण कोन. म्हणजेच जो कोन 360 असतो त्याला पूर्ण कोन म्हणतात. तर अशा प्रकारे आपण 7 कोन बघितलेले होते. सुरुवातीचा कोन कोणता होता? सरळ कोन. सुरुवातीचा कोन होता शून्य कोन. दुसरा कोणता बघितला आपण? लघुकोन. तिसरा काटकोन. चौथा जो 90 पेक्षा मोठा होता तो